काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवाराचा बॅकअप फॉर्म भरलेला होता, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। परंतु भाजपा पक्ष घाबरलेला आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल या भीतीने अशा प्रकारच्या कारवाया करत आहेत। सध्याचं केंद्र सरकार 420 सरकार आहे। या 420 सरकारला बहुमत प्राप्त होत नसल्यामुळे अनेक पक्षांचे नेते फोडून आयात करण्याचा प्रसंग या भाजपवर आला आहे। आमचा पक्ष सर्वात मोठा आहे असं दाखवणाऱ्या पक्षाला आज इतर पक्षांची मदत घ्यावी लागत आहे। दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅकअप फॉर्म भरलेला होता, त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे। पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली ही सुद्धा नाकारता येत नाही। भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातळीवर येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत। स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे। असफल प्रयत्न ते करतात। काँग्रेसची पैदास होती ती, पण ती वाईट पैदास होती, ती निघून गेलेली आहे। त्याचाच आमच्या सगळ्या लोकांना आनंद आहे। हो, आज आपण या ठिकाणी वाईट पैदास होती की हो, कालच नामांकन झालं आणि आज आपण सभेला सुरुवात केली, काय सांगाल की ही कार्यकर्त्यांच्या मीटिंगा झालेल्या आहेत। 1 तारखेपासून प्रचार आम्ही सुरू करू। आपकी बात 400 पार आणि अमरावतीवरून एक नवीन राणा आले 400 मध्ये अमरावती समावेश आहे। 420 असा 420 लोकांचा आव्हान आहे, पण हे किती घाबरलेले आहेत याचा अंदाज आपल्याला येतो आहे। किती उमेदवार यांना आयात करावा लागत आहे। ज्यावेळेस ज्या पक्षाला स्वयंशक्तिशाली आहे अशा घोषणा करणारा पक्ष जो आज सत्तेत आहे, स्वतःला विश्वगुरू घोषित म्हणणारा, असं दुसऱ्यांचे नेते आयात करायचे आणि मग आम्ही पुढं जाणार आहोत, या सगळ्या पोकळ घोषणा आहेत। यावेळेस मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेच्या बाहेर जनता टाकेल असं चित्र आहे। ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये देशाची जी बर्बादी केलेली आहे, धर्मात जातीमध्ये लोकांना भांडवलेलं आहे, आर्थिक कमजोर केलेलं आहे आणि या देशाला संपवण्याचं आणि देशाच्या संविधानाला संपवण्याचं जे पाप केलेलं आहे, त्या पापाला मुळे त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती आज आहे।